अजून किती दिवस असं फुकट सांभाळायचंय तुम्हाला दादासाहेब? प्लॅन सिंपल होता. तुझा ऍक्सिडेंट होणार, तू मरणार आणि तुझी प्रॉपर्टी मी एन्जॉय करणार. पण तू मेलाच नाहीस. चिवट आहेस रे. कोमात गेलास पण जिवंत राहिलास. गेले वर्षभर मी वाट बघतोय की तू कधी शुद्धीवर येशील, कधी माझ्या खांद्यावर ओझं उतरेल. द ग्रेट श्रीकांत इनामदार, फेमस बिझनेसमॅन, फेमस पर्सनॅलिटी, मिस्टर श्रीकांत इनामदार हा जिवंत आहे. तू जिवंत आहेस हे जगापासून लपवण्यासाठी मी काय काय केलंय माहितीये तुला? बहुत पापड बेले यार. अगदी तुझे अंत्यसंस्कार लपवण्यापासनं ते तुझ्या सावत्र बहिणीला सांभाळण्यापर्यंत खूप केलंय मी. माइंड यू. ओरिजिनल प्लॅन नुसार गोष्टी झाल्या असत्या ना तर सिंपल झालं असतं माझ्यासाठी. तुझा ऍक्सिडेंट होईल, तू मरशील आणि सगळी प्रॉपर्टी मला एन्जॉय करायला मिळेल. बट यू मेड अ स्मार्ट मूव्ह. विल मध्ये एक छोटासा क्लॉज ऍड केलास. सगळी प्रॉपर्टी आनंदीच्या केअरटेकरकडे जाईल आणि मग केअरटेकर म्हणून ती भावनामध्ये आली. ती मिडल क्लास बाई, तिची अख्खी फडतूस फॅमिली, त्यांच्याशी लढलो मी त्यांच्या लेवलला उतरून. आणि त्या मूर्ख बाईनी प्रॉपर्टी आम्हाला दिली आणि आनंदीला स्वतःकडे ठेवलं. मला वाटलं वाव लवली, जिंकलो मी. जे मला हवं होतं ते सगळं मिळालं.